छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक आणि या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यानं वर्षा साळुंखे आणि दिव्या मराठे उपोषणाला बसलेल्या आहेत। काल रात्रीपासूनच भाजपच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी उपोषणाला बसल्याची ही दृश्य आता समोर येत आहेत। भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या स्टेजवरच महिला नगरसेवक सध्या उपोषणाला बसल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्याला तिकीट का दिलं नाही याकरता म्हणून हा संताप व्यक्त केला जातोय। महिला नगरसेवक व्हावेत या मागणी करता म्हणून हे उपोषण आता सुरू झालेलं आहे। मुळात आपल्याहून कमी खरं तर आपण म्हणूया प्रतीच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली असं दिव्या मराठेंचं म्हणणं आहे। या सगळ्याविषयी आता मात्र दिव्या मराठेंची काय भूमिका आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, तिथं त्यांची कोणी भेट घेण्याकरता येणार आहे का, या सगळ्याविषयी अपडेट घेण्याकरता जाऊया याच उपोषणाच्या व्यासपीठावर। आपले प्रतिनिधी सचिन बडे सुद्धा आहेत। सचिन, काय म्हणणं आहे या तिघींचं? लागवीजी, मी भाजपच्या व्यासपीठावर बसलेलो आहे। याच व्यासपीठावरून राजकीय नेते भाषण करतात आणि पक्षाची बांधणी म्हणा किंवा नगरसेवक उमेदवारीसाठी जे आहे ते इच्छुक होते त्यांना कुठेतरी उमेदवारी देण्यात आल्यात। मात्र याच व्यासपीठावर आता भाजपच्या काही इच्छुक नेत्या म्हणा, पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे आता उमेदवारी दिलेली नाही, मात्र आता स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावं आणि त्यासोबतच बॉन्डवर म्हणजेच या ठिकाणी आम्हाला हे बॉन्डवर स्टॅम्पवर लिहून आम्हाला कुठेतरी आश्वासित करण्यात यावं। काय सांगाल, काय मागणी तुमची? मी दिव्या उल्हास मराठे प्रभाग क्रमांक 20 मधून मी सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी मागितली होती। वास्तविक बघायला गेलं तर मी एकमेव महिला होती तिथून मागणारी। माझी मैत्रीण राहिली असते तर मी याच्याने दिलं असतं, पण तिथे मी एकमेव महिला होती। तुम्ही जर माझ्या जागेवर माझी तर पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती। तुम्ही एकदम माझं ती उमेदवारी फिक्स करायला पाहिजे होती, पण तुम्ही तसं न करता मला डावललं। म्हणजे हे योग्य केलं नाहीये। म्हणजे हे स्थानिक लोकांना राग आहे, पक्षावर राग नाही आमचा, कारण स्थानिक लोक आम्हाला ओळखतात, आम्ही किती काम केले स्थानिक लोक ओळखतात आम्हाला। बरं, तुमची काय मागणी आहे, अर्थात पुढचा तोडगा काय? मी वर्षा राजेंद्र साळुंखे प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार होते। 99% माझं नावही फायनल झालं होतं कोर कमिटीमध्ये, परंतु अचानक नगरसेवकाच्या बायकोला तिकीट देण्यात आले आणि ज्या की त्या जॉब करता, त्यांची स्वतःची संस्था आहे, त्या ठिकाणी त्या कार्यरत आहे। परंतु मला वाईट हेच वाटतं की 16 वर्षापासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आणि प्रामाणिक कामाची अशा पद्धतीने पावती मिळत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला कुठेतरी मनाला खंत वाटते। बरं, आता काय तुमची मागणी, काय भूमिका? मी स्वतः प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वसाधारण महिला म्हणून फॉर्म भरलेला होता आणि मीही तिथून एकटीच महिला होते, पण ऐन वेळेला मला कापून तिथे पुरुष पदाधिकाऱ्याच्या बायकोला तिकीट देण्यात आलं। आणि दुसरी गोष्ट, माझे मिस्टर सर्वसाधारण पुरुष मधून त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून फॉर्म भरलेला होता, तर अजूनही 2 ओपन उमेदवार असूनही त्यांनी ओपन उमेदवार तिनेही कापून त्यांनी तिथे ओबीसी पुरुष दिला। म्हणजे अन्याय झाला असं म्हणतो आपण। पाहता लागवीजी की अन्याय झालेला आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणाची भूमिका या ठिकाणी या इच्छुकांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे आता स्वीकृत नगरसेवक आम्हाला करण्यात यावं ही मागणी देखील या ठिकाणी केली जाते। न्यायासाठी आम्ही भांडतोय, हीच भूमिका, हीच भावना जी आहे ती या उपोषणकर्त्या व्यक्त करतात। अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।